हे बघायच्या आधी मला बघा. तर कसं पब्लिक सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हे बोलण्यामध्ये कन्फ्युजन जात होतं, पण जाऊ द्या. आपण लाईट फॅन बंद करून आपण गेलो समोरच्या रूम मध्ये, कारण आपल्याला काम सांगितलं होतं. हे काय म्हणते ना, गजरा बनवायचा होता. गजरा बनवून दे म्हणे. काही रिकामटोरी बसली आहे. म्हटलं ठीक आहे. बघा एवढा मोठा गजरा कधी असतो का रे, 2 हाताचा गजरा. म्हटलं कुठे लावता आता माहिती, जाऊ द्या. नंतर जसं तसं हे घ्या, दिस इज फॉर यू. माझ्या फॉलोअर्ससाठी छोटे छोटे फ्लावर्स घ्या. म्हटलं गजरा रे करत करत आपण ओवून घेतला गजरा. हे बघा चोरासारखी ते बिचारी हा भुंकतो तर तिच्यावर बिचारा. नंतर ताई आली, तिने माझ्यासाठी फ्रुटी आणली होती. म्हटलं आधी फ्रुटी निपटवते, माझ्या गजरा इथे कामात आला, मंदिराला आला. बघा नंतर भूक लागली होती म्हणून स्वतःसाठी पोळा बनवायला घेतल्या. बेलला घुमवलं, पोळा करते. पण अरे बाई लायटरच कुठे गायब झाला, तर दिसतच नव्हता. म्हटलं थांब, लायटर पण शोधून काढणार होता. भेटला लायटर, त्याला पण गोल घुमवलं, दिलं लावून. नंतर बाई हे किती बघा केवढे पाणी झालं होतं. याच्यामध्ये जास्त पाणी झालं होतं वाटते. जर आपल्याला खायचं होतं ना, आपण कसं पण आपण करणार. मला खायचं होतं ना, जर दुसऱ्याला खायचं असतं तर मी हात पण नसता लावला, पण मला पाहिजे होतं. नंतर याला तुम्हाला दाखवतं नाही केवढा जर हात जळला माझ्या, एवढे खतरनाक हात जळला दादा माझ्यासाठी होता म्हणून तेवढं तर सहन केलं. बापरे, मी माझी अंगण बघा, मी तर हातानं पण उचलू शकत होती, पण मी चमच्याने उचललं. खतरनाक. जेवण केलं, मग बाहेर आली. बाहेर बघितलं पतंग तर खूप होत्या. मला नाही उडवतात ते वेगळी गोष्ट आहे. काश मला एक मध्ये मला भाऊ असता, तसंच पतंग उडवलं असतं. मला घरच्या घरी बघा तिकडे का कोंडाला माहिती नाही. दादा आपलं काम फक्त वरती बघायचा, खाली बघायचं, पतंग बघायचा, बोर झालं की घरात जायचं. तसंच माझी संक्रांत यार मला बोर होते. मला पण पाहिजे होतं कोणतरी पतंग उडवायला. ठीक आहे मजा तर म्हटलं थांब खिचते याला पण. जाऊ बस हात कटला तर नंतर घरात गेली. हे मॅगी खाचकी. म्हटलं खा मॅगी. अरे बाई नुसती राहत होती व्हिडिओ बनवते म्हणून. म्हटलं थांब काय यांचं एडी चाली पण चालू झाली. माहिती नाही काय करते दोघी बिचारा. थांबा तुमच्या व्हिडिओ आता इंस्टावर टाकते. नंतर ती मला लागवायला लागली की नाही म्हणून मग पुन्हा बाहेर आली. बाहेर येऊन अजून पतंग बघितला, बोर झाला, घरात गेली. घरात कुठे बाहेरच होती. पतंग बघत थोडा बघितलं, वर खाली काहीच नाही, नुसतं पतंग इकडे तिकडे गाणे. पतंग नंतर घरात गेली. घरात मम्मी चिवडा बनत होती. चिवडा दे मुंगोली आधी एवढे भांडे घास. म्हटलं राहू दे, चिवडा पण नको देऊ, भांडे पण नाही घासणार. हो ना, मला भांडे पण नाही घासायचे, चिवडा पण नाही खायचं. जाऊ दे. बघा बिचारी मी तोंडाला आपल्या शाई लावून टाकली होती आणि अशी गेली माझी बोरिंग नाही म्हणतात, थोडीशी चांगली पण गेली. पण मी तो सांगणार ना तो मोमेंट. दादा हे बघा पागल